तुम्ही फार आक्रमक बोलत नाही, पण एखादा शब्द असा बोलता की तो विरोधकांना बरोबर लागतो. तुम्ही सुजय विखेंच्या एका प्रश्नावर बोललो की आता तुम्ही मला पोरासोरांवर बोलायला होता का? नाही, खरं आहे ना, एक पद्धत असती बोलण्याची. जेव्हा मी आमदार झालो त्यावेळेस माझ्याकरता सिनियर जसे वडील होते भाऊसाहेब, तसे खताळ पाटील होते, दत्ता देशमुख होते, बाळासाहेब विखे होते, शंकरराव काळेसाहेब होते, कोलेसाहेब होते, मारुतराव घुले होते, हे सगळे आमच्या जिल्ह्यात सिनियर होते. बाळासाहेब विखेंचा आमचा वाद होता, पण मी बाळासाहेब विखेंवर एक शब्द कधी बोललेलो नाही. जरी वाद होता, ते काही बोलले तरी मी बोलत नसायचो, कारण मी त्यांच्यावर बोलू नये असं माझं मत असायचं. आता तसं तेच मत माझं अजून आहे की मी खालच्या पोरावर बोलू नये. बोललं, हा राधाकृष्ण विखे पाटील बोलले तर मी त्याला बोलावं, उत्तर द्यावं, ते शोभत तरी ते. आता असं आहे की शेवटी पोराबाळाचं शेवटी अकबराची दाढी ओढली ती पोरांनी, म्हणून का आता काय त्याला अकबराने काही केलं का, त्रास दिला का? अशी गोष्ट आहे. परंतु एक पद्धत असती, कल्चर असतं, ते सगळ्यांनी जपलं पाहिजे या मताचं आहे. त्यामुळे त्यांनी बोललं तरी मी बोलणं, त्याला उत्तर देणं बरं नाही वाटत मला अजून तरी. खूप म्हणजे आमच्या मुलासारखाच शेवटी वया तसंच आहे ना, त्यामुळे तसं वाटतं मला. सुजय विखेंना तुमचा सल्ला काय राहील? मी त्या दिवशीच सल्ला दिला तर ठीक आहे, काळजी घेत चालावा, बोलताना काळजी घ्यावी. पण माझ्या बाबतीत नाही, कोणाच्या बाबतीत त्यांनी काळजी घेतली. आता कसं आहे, फास्ट कार्यक्रम आहे काही पण फास्ट गाडीचा अपघात होतो असं काही नाही, होतो ना अपघात, होतो असं काही नाही. ते माझ्या याच्या बाबतीत बोलतायत किंवा मी कसं पराभव केला संगमेर तालुक्यात. त्यांचं म्हणणं असं असतं की तुम्ही त्यांचा लोकसभा मी त्याचा उत्तर काढला असं त्याच्या पहिल्या याच्यानंतरच पराभव झाला. मी 8 टर्म आलेलो आहे, 40 वर्ष आलेलो आहे, असं आहे. दुसरं असं आहे की सगळ्या राज्यात जे घडलं, खरं म्हणजे त्यांनी क्रेडिट घेत असताना, आता मुलगा आहे पण सल्ला देईल का, क्रेडिट घेत असताना फक्त संगमेर तालुक्याचं कशाला घेतं? लाडक्या बहिणी ही योजना मीच आणली असं त्यांनी सांगितलं ना, काय बिघडल? मी धर्माचे जे खोटे नाटे प्रचार केले त्याच्या मागं मीच आहे म्हणावा, पैशाचा जो वापर झाला त्याच्या मागं मी आहे. म्हणजे जे कारण आहेत महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं आमचा पराभव होण्याचं, त्याचं सगळं क्रेडिट एकट्यानं घेतलं चांगलं होईल ना. एकटं संगमेरचं कशाला क्रेडिट घ्यावं? एवढं जर घडलंच महाराष्ट्रात सगळ्या, तर एकत्र क्रेडिट घेतलं चांगलं दिसेल त्याला. सल्ला देतो, उलटा चांगला देतो, छोटा या नात्यानं. सुजय विखे ऐकतील हा नक्की सल्ला आपण त्याच्यापर्यंत पोहोचूया. पण सर मला खरं सांगा, म्हणजे आता आपण थोडी निवांत गप्पा मारतोय, विखे आणि थोरात हा वाद नक्की काय आहे? तो विचारसरणीचा आहे की दोन सहकार सम्राटांचा वाद आहे? हे मला जाणून घ्यायचं. विचारसरणीचा बिलकुल नाही, कारण आम्ही आपल्या एका विचारसरणीनं चालणारे माणसं आहे. ते मात्र सर्व विचारसरणीनं चालणारे, योग्य जी विचारसरणी येईल सत्तेवर तिच्या बरोबर ते असतात असं तुम्हाला दिसेल. 4-5 वेळा तर इकडून तिकडे झाले, त्यामुळे विचारसरणीचा वाद नाहीच आहे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच, लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.